नमो बुद्धाय, जय भीम। सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे, ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी गेल्या 25 वर्षापासून माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी, कारण भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं होतं की आजपासून माझं 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे। ज्या पौर्णिमेला भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं, त्या पौर्णिमेला बौद्ध साहित्यामध्ये आयु पौर्णिमा म्हणून साजरी करतात। गेल्या 25 वर्षापासून ही माघ पौर्णिमा बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी विशाल अशा बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करून ही पौर्णिमा आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असतो। प्रत्येक वर्षी या धम्म परिषदेच्या निमित्तानं देश विदेशातील बौद्ध भिक्षूंना आपण निमंत्रित करत असतो। याही वर्षी श्रीलंकेचे भंती जे येत आहेत, थायलंडचे भंती जे आहेत, जपानचे धर्मगुरू उपस्थित राहणार आहेत, तिबेटचे भंती जे येणार आहेत, त्याच्यानंतर बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। तारीख लक्षात असू द्या, 2 फेब्रुवारी 2026 रोजी 26वी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे। या विशाल बौद्ध धम्म परिषदेच्या पूर्वतयारीसाठी मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळ्यावरून आज आमचे हे भुजंग परिवार आहेत, अतिशय श्रद्धावान उपासक आहेत, फार दानशूर परिवार आहे। हे आमचे रमेशरावजी भुजंग बाबा आहेत, त्यांचे बंधू संजय भुजंग आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार आहे, त्यांची मुलं आहेत, ह्या सुना आहेत आणि हे बघा, हे बंगला आहे बघा, हे घरदार, हे संजय भुजंग यांचा पलीकडला बंगला दिसतो निळ्या कलरचा, अगदी नारळाचे झाडं आहेत, अतिशय सुंदर हा परिसर आहे। आणि या ठिकाणी दरवर्षी गेल्या अनेक वर्षाच्या धम्म परिषदेपासून प्रत्येक वर्षी धम्म परिषदेला या दोन्ही परिवाराकडून काही ना काही थोडंफार दान असते। मग तेलाच्या डब्याचा असेल, साखरेचा असेल, रव्याचा असेल किंवा गव्हाचा असेल, दरवर्षी या दोन्ही परिवाराकडून आपल्या धम्म परिषदेला फार मोठं सहकार्य असते। याही वर्षी धम्म परिषदेची तयारीसाठी मी भुजंग परिवाराकडे आलो, तर दोघंही भावंडांनी त्यांनी एक तेलाचा डब्बा या धम्म परिषदेला जाहीर केलेला आहे। आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। आपण श्रीलंकेमध्ये जाऊ शकत नाही, आपण थायलंडमध्ये जाऊ शकत नाही, आपण जपानमध्ये जाऊ शकत नाही, तिथल्या बुद्धविहारामध्ये जाऊन तिथे ध्यान, वंदना, प्रवचन, तिथल्या धर्मगुरूचं प्रवचन आपण ऐकू शकत नाही। परंतु या धम्म परिषदेच्या निमित्तानं देश विदेशातील बौद्ध भिक्षू ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी उपस्थित राहून आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण सर्वांनी येत्या 2 फेब्रुवारी 2026 रोजी माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी आपण सर्वांनी उपस्थित राहावं। या धम्म परिषदेच्या निमित्तानं ज्यांना कुणाला धम्मदान द्यायचं असेल, कुशल कर्म करायचं असेल, पुण्यकर्म करायचं असेल, तर 8007174 या नंबरवरती आपलं दान आपण पाठवू शकता। या धम्म परिषदेच्या निमित्तानं हे एक आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची। तर या धम्म परिषदेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं। माझ्या पाठीमागे बघत आहात हा संपूर्ण भुजंग परिवार आहेत। हे आमचे संजयजी भुजंग आहेत, त्यांचे हे 2 मुलं आहेत, हे भैया मोठा मुलगा आहेत, हे छोटे मुलगा आहेत आणि पूर्ण परिवार त्यांचा अगदी दानी आहेत। हे आमच्या आई आहेत भुजंग आई, हे आमच्या ताई आहेत आणि आमच्या ह्या ताई आहेत बघा, आमचे रमेश बाबा भुजंग यांच्या ह्या मोठ्या सुनबाई आहेत, लहान्या सुनबाई आतमध्ये आहेत आणि बाबांचे लहाने चिरंजीव आहेत, फार उद्योगी आहेत, उद्योजक आहेत, ते खूप दानी परिवार आहे। तर हा संपूर्ण परिसर आपण बघतोय, ते गाण्यामध्ये म्हणतात नाही का, VIP राहणं, VIP खाणं, बाबासाहेबाच्या पुण्याईनं, तर हे बघा ही बाबासाहेबाची पुण्याई आहे आणि हा परिवार तसा खूप धार्मिक आहे। तर आपण येत्या 2 फेब्रुवारीला आपण सर्वांनी अवश्य यावं। नमो बुद्धाय, जय भीम।